बरं वाटतंय ना बाळ? हं? आई आई हं? आई रात्र झाली आहे. अगं सगळे आता जेवायला येतील. मी काही स्वयंपाक केला नाहीये. अरे कुकर पण लावला नाहीये. अगं तुला माहित नाही आता प्रथम आला ना की बुकबुक करेल. पिऊ हो की नाही? प्रथमला किती अशी भूक लागली ना की मग तो असा रागवतो. तुला माहित नाही. थांब मला जाऊ दे. आई अगं आमच्या आईंना ना जेवणाआधी एक गोळी आहे बीपीची. त्यांना नाही तर त्रास होतो. अगं थांब मला त्यांना सांगायला हवं. काय काय बडबडतेस तू? अगं आई मला जाऊ दे. अगं अनु कुठे जातेस तू? अगं तू काय असं करतेस? अगं मी अजून कणिक मळायची बाकी आहे. हे ना अगदी वेळेवर जेवायला येतात. आणि ना तुला माहितीये का त्यांना ना तव्यावरची अशी गरम गरम पोळी लागते. विचार पिऊला. तुला माहिती ना पिऊ सांग ना आजीला मला जाऊ दे. अनु थांब अगं. अगं असं काय करतेस? मला जाऊ दे तू मला. आई अनु आई आई काय झालं? तू तू का रडतेस? तू 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 बस आधी इथे. आई काय झालं पण तू का रडते? तू तू आधी बस इथे. बस बस. का रडतेस तू आई? अगं काय झालंय अनु तुझं? आई आई पाणी घे. पाणी पी. नाही मला पाणी नको. तू का रडतेस सांग ना मला. अनु सॉरी सॉरी बाळा, पण तू जरा सावर स्वतःला. तू तू तुझ्या सासरी नाहीयेस, माहेरी आहेस. माहेरी हो ना, आपल्या घरी आहेस तू. अनु तो आई काय होत बसलं? शांत हो. तू आधी रडणं थांबव बघू. अनु तू आधी रडणं थांबव. सगळं ठीक होणार आहे. आणि धीर धर. अगं बघ पिऊकडे, तिला किती काळजी वाटते अगं तुझी. तुझ्या काळजीपोटी ती किती रडतीये. निदान तिच्यासाठी तरी शांत हो. देखो पिऊ मी 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 ठीक आहे बाळा. मी ठीक आहे. ते आईला मी किती दिवसांनी भेटले ना म्हणून मी मी ठीक आहे. तू रडू नकोस. रडू नकोस. हां मी 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 ठीक आहे. हां बाबा कसे आहेत? आई मी खरं सांगू, बाबा खूप वाईट आहे. पिऊ मला कधीच वाटलं नव्हतं बाबा तुझ्याशी आपल्याशी असं वागतील. पिऊ असं बोलू नकोस. वडील आहेत ते तुझे. अनु का का अशी खोटी आश्वासनं देतेस ग तिला आणि तुझ्या मनालाही? आता तरी मान्य कर ग, चांगला माणूस नाहीये तो. माझ्या सोन्यासारख्या पोरीला एवढा त्रास देतो. नाहीये तो चांगला माणूस. अगं सोन्यासारखी पोर घरी गेली, काय केलं त्यांनी? उलट्या काळजाचा गाठोड देऊन तिला परस्पर हाकलून लावली. अगं बापाचे काळीज आहे ना त्याचं का नाही? तेही नाही. नाही अनु, आता तरी मान्य कर की तो माणूस चांगला नाहीये. नाहीये तो चांगला माणूस. मी सांगते तुला आज,
यापुढे त्या घरात पाऊल टाकायचं नाहीस तू. आई नाही टाकायचं पाऊल. माणूस की नाहीये त्या घरात. नाहीये माणूस की. दिव्या. हा दिव्या, बोल ग. बोल काय बोल. काय तिकडचे अपडेट्स काय ते पटापटा. तुला माहितीये का, हे अनुचं सगळं असं झाल्यापासून ना इतकी मजा येते गॉसिप करायला. एकसारखं तुला फोन करावं असं वाटतं आणि विचारावं असं वाटतं, तिकडचे काय अपडेट्स, तिकडचे काय अपडेट्स. तू ना परफेक्ट गॉसिप क्वीन आहे दिव्या. येस, तिथं मी आहेच. ते सोड ग, तू बोल काय काय घडतंय तिकडे. त्या अविनाशला आठवण येते का नाही राणीची. करतोय का मिस वगैरे. अजिबात नाही. हा, तिचं नाव जरी काढलं ना तरी भाऊजींची सटकते. अनु वाचून त्यांचं काहीही अडत नाही असं दाखवतात ते. ये बात, मस्त मस्त. म्हणजे अगदी परफेक्ट आपल्याला पाहिजे तसं सगळं घडतंय म्हण ना. हा, अगदीच. दिव्या, तू अजून थोडे दिवस सहन कर. माझ्या डोक्यात ना एक प्लॅन शिजतो, तो पूर्ण झाला ना की लगेच तुला मी सांगते. बाय द वे, राजाची राणी काय म्हणतीये ग? नाही म्हणजे आतापर्यंत किती लिटर अश्रू गाळले तिने? अश्रू? राणी स्वतः गळून पडलीये. म्हणजे अगं म्हणजे तिला चक्कर आली ग, पडली ती. हा, आता हे खरं होतं खोटं होतं नाटक होतं ते तिलाच माहिती. काही नाही ग, नाटक आहेत तिची सगळी. हा, पण मला सगळं बघावं लागतं त्याचं काय. तिचं आणि तिचं ते आगाऊ कार्तीचं लय आगाऊ आहे ती. दिव्या, अजून थोडे दिवस कळ काढ. हा, मग तिची आपण त्या घरातून पण हक्कालपट्टी करू. फिरू देत तिला. कोणी घर देतं का घर असं करत बोंबलत. बेस्ट बेस्ट. सीमा, बरं मी ठेवते. हा, ओके ओके ओके, चल बाय बाय बाय. आले. ग्रेट. हा ठेवू का मी प्रथम. नाही ठेवते. हा, हे काय आपण दोघच? आई, रेवती, प्रथम कुठे आहे? रेवती नाही आली अजून भाऊजी. ऑफिसमध्येच आहे, पण तिने कळवलं की तिला उशीर होणार आहे आणि येताना ती कॅन्टीन मधूनच खाऊन येणार आहे. आई? आई, अरे आईची तब्येत बिघडली आहे. तब्येत बिघडली म्हणजे? एवढं टेन्शन घेऊ नकोस, तू जेव. नाही पण झालंय काय? अरे तिचं पोट बिघडलंय, बाहेरचं खाण्यात आलं ना म्हणून. वहिनी, तुम्ही म्हणाला होता स्वयंपाकासाठी बाई बघणार आहे, काय झालं त्याचं? पण आपला असा काही विषयच झाला नाही ना नंतर, म्हणून मी चौकशीच केली नाही नाही भाऊजी. ठरलंय आता आपलं ठरलंय आता, आपण बाई बघतोय, विषय संपलाय. अरे पण अरे नाही रे, ऐक माझा. काय तिच्या तब्येतीवर येते आता ते. उद्या काही झालं, आजारी पडली हॉस्पिटलमध्ये, कशाला नको ते वाढवायला, तिला कशाला त्रास. राहिला विषय पैशांचा तर आपण आहोत ना, बघू आपण काहीतरी. मग हे जेवण कोणी बनवलंय? म्हणजे पोळी भाजी केंद्रातून मागवलंय, पण बरं असतं तिथलं जेवण. बरंच असणार. हे काय? पोळी आहे. हे पोळी आहे मला पण कळतंय, पण थंड आहे ही पोळी. हे असं थंड जेवायची मला सवय नाही आहे. जेवण गरम असायला पाहिजे. अनु तव्यावरच्या अशा गरम चपात्या देते मला. करेक्ट आहे, अनु गरम पोळी वाढते. काय केलं जेवायला? आज केलं नाहीये, मागवलंय आपण. हॉटेलमधून? नाही बाळा, पोळी भाजी केंद्रातून मागवली आपण. पण तुला सांगतो, हे जेवण सुद्धा खूप छान लागतं. काय हवी, बरोबर ना? एकदम मस्त, खूप भारी. ये ना बस.
ये. बस बस. मी आलेच. हे तर ये. तुम्ही नाही जेवणार आहात? जेवणार ना, तू सुरू कर. हा वहिनी, वरण तरी गरम आहे का? हो हो भाऊजी हा. आलेच घेऊन. द्या द्या वरण. किती बोर जेवण आहे. अरे प्रथम बाळा, हे बघ, अन्नाला नावं नाही ठेवायची. हा, जेव जेव जेव, चल. काका खरंच खूप बोर जेवण आहे. बाबा, आपण हॉटेलमधून काही मागवायचं का? नाही, आपण जरा पैशाची तंगी चालू आहे ना, हॉटेलमधून कसं नाही. हे बघ, हे पण चांगलं आहे. हा, सगळे ऍडजस्ट करतायत ना, तू पण थोडंसं कर ना ऍडजस्ट. नाही बाबा, मी चाललो आजोबांकडे. तिथे आईच्या हातचं खायला तरी मिळेल. ए अभि, आजोबांकडे जायचं ना तुला? मग निघायचं लगेच. चालता हो नाही, एक काम करा ना, तुम्ही सगळेच जा. मला सोडून सगळे निघून कशाला तुम्ही जाता? एक काम करतो ना, मीच जातो ना तुम्हाला सोडून. अभि, अरे काका खरंच सॉरी, पण हे जेवण खूप बोर आहे आणि मला आता आईची आठवण येते. ए बाळा, हे बघ, तू काळजी करू नकोस. मी काहीतरी मागवतो तुझ्यासाठी. हा, तू जा तुझ्या रूम मध्ये बस. हा, जा. सॉरी राजे, पण मी खरंच प्रयत्न करते, अगदी अगदी मनापासून करायचा प्रयत्न करते रे. पण मला नाही जमत ते अनुसारखं करायला. तू आधीपासून थोडं का होईना जर करत असतीस ना सीमा, तर आत्ता ही वेळ आली नसती. असो, तुला दोष देण्यात काही अर्थ नाहीये. आपण एक काम करूया, आपण अनुला भेटायला जाऊ, तिला समजावू आणि तिला म्हणून घरी घेऊन येऊ परत. माझी खात्री आहे ती नक्की येईल. हो, अनु आली तर सगळं ठीक होईल. तू नको टेन्शन घेऊ सीमा, येईल अनु. बाबा या ना, नॉक काय करताय? या. काय रे, कशी आहे अनु? आई बरी आहे, पण बाबा आई म्हणत होती की ताईने खूप जास्त शॉक घेतला या सगळ्याचा आणि या सगळ्यातनं बाहेर पडायला तिला खूप अवघड जाणार आहे. नाही, बाहेर पडणं अवघड आहेच, पण मंदार महत्वाचं पण आहे ना. बरं, तिकडे जाण्याबद्दल काही बोलली नाही ना? नाही, अजून तरी तसं काही म्हणाली नाहीये, पण बाबा तुम्हाला ताईचा स्वभाव माहिती आहे. काही दिवसांनी म्हणणारच आहे की मला तिथे जायचंय, हट्ट करणारच आहे ती. मला पण वाटतंय तसं, म्हणूनच मी हे पेपर्स तयार करून आणले. कसले पेपर्स आणलेत बाबांनी? त्या मीरा रोडच्या फ्लॅटचे तर नाहीत ना? दिव्या, तुला शोधून काढायला जाऊ कसले पेपर्स आहेत ते. फाईल नीट जपून ठेव. हो बाबा, आपण उद्याच ताईच्या सह्या घेऊया याच्यावर. हो. मी ठेवतो फाईल. आई काय झालं? कसला विचार करतेस? पिहू, मी ह्यांना सगळं खरं सांगायला ती चिठ्ठी लिहिली होती ना, ती घरीच राहिली. पण तिचं काय? अगं ती यांना सापडायला हवी. का? असं काय करतेस? तुला कळत कसं नाहीये?
अविनचा गैरसमज काय झालाय की मी ह्यांच्यापासून सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या, बरोबर, पण ती चिठ्ठीच तो पुरावा आहे की मी तसं केलेलं नाहीये. मला त्यांना सगळं सांगायचं होतं पण ती वेळच आली नाही. हो ग आई, ॲक्च्युली ती चिठ्ठी खूप इम्पॉर्टंट आहे. पण आपल्या घरी म्हणजे एक्झॅक्टली कुठे आहे ती? पिहू, मी ह्यांच्यासाठी चिठ्ठी लिहिली होती डब्यात. हां, ते आले, सीमाबाईंनी ती किचनमध्ये घेऊन आल्या. त्यानंतर त्या वाचत असताना मी त्यांच्याकडनं खेचून घेतली. मग मी ती सांभाळून कपाटात ठेवली. पिहू, ती चिठ्ठीच माझा संसार वाचवू शकते. अगं आई, सावकाश सावकाश सावकाश. कशाला बाहेर आलीस तू? हा, अगं चालवत नाहीये तुला. इथे बस. काय बरं वाटतंय का तुला आता, का त्रासच होतोय? नाही, थोडं बरं वाटतंय रे. हे बघ, सीमा वहिनीशी मी बोललोय. हा, स्वयंपाकासाठी बाई बघतायत त्या. एकदा ती बाई आली ना की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. हा, अरे नाही रे, त्याच्यामुळे नाही झालं हे. मी औषधं घेतली नाही ना म्हणून. का नाही घेतली औषधं? त्या औषधामुळे सगळं व्यवस्थित आहे एवढं कळत नाही का आई तुला? वेळच्या वेळी औषध घेणं एवढं तरी कर ना बाई. आहे ओरडू नकोस रे. ती औषधं सगळी आणू द्यायची ना रे. माझ्या काही लक्षात राहत नाही म्हणून माझी तब्येत बिघडली. मी काय म्हणते अवी, तुझी चूक झाली. तू एवढ्या तडकाफडकी निर्णय घ्यायला नको होता रे. तू म्हणतेस? हो, मी म्हणतेय. अनु कशी असली ना तरी ती होती ना, ते घराला घर पण होतं रे. मायेनं हात फिरवल्यासारखे घर वाटायचं. आता बघ काय अवस्था झाली या घराची. साधा देवासमोर कोणी दिवा पण लावत नाही. ती होती तेव्हा सगळं कसं चकाचक होतं रे. ही सीमा, तिला तर घर पण नकोच आहे, काही कामाची नाही ती. तू, रेवती, राजन कामाला जातात. मी एकटी कुठे कुठे काय काय करू, काय बघू, कुठे लक्ष देऊ? नको काळजी करू तू. सीमा वहिनींना सांगतो मी, घरासाठी जी बाई आपण बघू ना ती सगळी कामं करेल. देवासमोर दिवा लावेल, झाडणं पुसणं करेल, अंगण वगैरे सगळं करेल, आपल्या सगळ्यांना खाऊ घालेल, सगळं करणार ती बाई. तू आराम कर, वेळच्या वेळी औषधं घे, तू तेवढंच कर. हा, ठीक आहे. हे दिव्या, बरं झालं आलीस. ब्रेकफास्ट तयार आहे का बघ ना जरा. मी आंघोळीला जातोय. अगं मला उशीर होईल ऑफिसला जायला. हो हो हो, असेल असेल. मी जातो आंघोळीला. दिव्या दिव्या, हा बेस्ट चान्स आहे पेपर शोधून काढायचा. दिव्या, काही शोधतेस का तू? काही हवंय का तुला? मी नाही नाही, अरे हे काय, हे बघ, नीट सगळं लावत होते. ऐक ना, बाथरूम मधला साबण संपलाय, मला जरा नवीन आणून दे ना प्लीज. नाही होता रे. दिव्या, मी सांगतोय ना, साबण संपलाय, मला उशीर होतोय. जा ना, जा ग. हो, आणते. या दिव्याचा काही भरोसा नाही.
बाबांनी रागा त्या कॅसेट सुद्धा टाकून दिल्या. हे बरं झालं पिऊ. निदान मी काय करायला नकोय ह्याची तरी जाणीव होईल मला. म्हणजे चुकलंच माझं पिहू. हे सगळं माझ्यासाठी नाहीये. हे कळायला हवं होतं मला. खूप मोठी चूक झाली माझ्या हातून पिहू. म्हणून ही शिक्षा भोगावी लागते मला. आई, स्वप्न बघणं चूक नाहीये आणि हे मला तुला सांगायची गरज नाही आहे. पण पिहू त्याच्यामुळेच हे सगळं भोगते मी. हे कळतंय का तुला? त्याच्यामुळे काही झालं नाही आहे. आजी आणि बाबांच्या ओल्ड मेंटॅलिटीमुळे झालंय. त्यांनी जर तुला हसत हसत आरजे क्लाससाठी परमिशन दिली असती तर तुला खोटं बोलायची गरजच पडली नसते, हो की नाही? नाही पिहू. पिहू, मी त्यांच्याशी खोटं बोलायला नको होतं. गोष्टी लपवायला नको होत्या. मी असं वागायला नको होते. त्यात माझ्या रेडिओवरचा इंटरव्ह्यू त्यांनी ऐकल्यावर आणखीन गैरसमज होणारच ना ग. आई, तू म्हणत होतीस की त्या दिवशी तो शो अर्धवट झाला होता. हो, त्याचा पुढचा पार्ट कुठे? दुसरा पार्ट असेल त्यांच्याकडे रेकॉर्डेड. आणि त्यात तू घरच्यांचं कौतुक केलंयस ना? हो ग, अगदी मनापासून सगळ्यांविषयी भरभरून बोलले होते. मग जर ते आजीने आणि बाबांनी ऐकलं तर त्यांचा गैरसमज दूर होऊ शकतो. हो पिहू, त्याची सोय केली आहे मी. म्हणजे मी क्लासमध्ये फोन करून सांगितलंय की रेडिओ स्टेशनवरून ते रेकॉर्डिंग मागवता आलं तर बघ. आणि माझी खात्री आहे की सोनाली मॅडमला जर हा माझा मेसेज मिळाला ना तर त्या माझी मदत नक्की करते. तसंच होईल.